म्हणलं तर बेटा पहा. तर बघा आपला त्या पार्टमध्ये 80 पर्यंत झालं होतं. अरे झालं होतं. समोर वाढून आता की नाही वाढू? सोडवून पाहिलं समोरची काही जमले का? चलो बघूया योग्य पद्धत काय आहे किंवा अजून कसं सोडवू शकतो त्यांना. एक्क्याऐंशी वाला बघा काय म्हणत आहे. यदि 7% लवण वाले 12 लीटर घोल को उबालकर 4 लीटर पानी को बाष्पित कर दिया जाए तो शेष बचे घोल में लवण का प्रतिशत कितना है ना. तो देखो ये 12 लीटर पानी में पहले क्या है अपने पास 12 लीटर और उसमें क्या है 7% क्या है लवण. लवण मतलब अपन बोल सकते हैं क्या सॉल्ट बोल सकते हैं. ठीक है. तो देखो क्या है 12 7 जा 84 या फिर इसको पहले क्या कर लो ml में ट्रांसफ़र कर लो या रूपांतर कर लो. रूपांतर हिंदी मराठीच ठीक आहे ना. तर 12 लीटर आणि आता काय करून घेऊ आपण याला ml. तर किती ml सॉल्ट असेल त्याच्यामध्ये 840 ml काय असेल सॉल्ट असेल ओरिजिनल वाल्यामध्ये बरोबर. आता त्याला काय केलं आपण समोर काय केला म्हणते बघा उबाल कर है ना. इस घोल को उबाल कर 4 लीटर पानी को बाष्पित कर दिया जाए. म्हणजे ओरिजिनल पहिले 12 लीटर होता तर 12 लीटर मधून 4 लीटर गेला तर आता किती राहिला. आता ओरिजिनल मध्ये पाणी किती आहे आपल्याजवळ त्याच्यासोबत नमक गेला का नाही. नमक तिथंच आहे जो सॉल्ट होता तो त्याच्यातच आहे बरोबर. तर आता 8 लिटर आता आपल्याला म्हणते की आता जो लिक्विड आहे किंवा जो मिश्रण आहे त्या मिश्रणामध्ये या सॉल्टचे पर्सेंटेज किती आहे पर्सेंटेज ऑफ सॉल्ट. ठीक आहे. तर आता पाणी आहे आपल्याजवळ 8 लिटर म्हणजे 8000 ml 8000 ml आणि सॉल्ट आहे आपल्याजवळ किती 840 ml. असंच काढतो पर्सेंटेज आपण 00 कटला आणि किती आला इकडे 8 1 8 मग 8 0 0 8 5 40 तर 10.5% आहे बघा. ठीक आहे. नेक्स्ट 82 50% आम्लीय. आम्लीय म्हणजे ॲसिडिक म्हणू शकतो आपण. 9 लीटर द्रव में कितना पानी और मिलाया जाए कि आम्लीय सांद्रता 30% रह जाए. म्हणजे आता जो मिश्रण आहे आपल्याजवळ लिक्विड आहे त्या लिक्विडमध्ये 50% ॲसिड आहे. आता पाणी अजून किती मिळवू म्हणते की जे ओरिजिनल क्वांटिटी ॲसिड जेवढीची तेवढीच पाहिजे पण पर्सेंटेज किती होऊन जातील त्याचे 30%. त्याच्या पहिले आपण तसा टाईपचा प्रॉब्लेम पाहिलेला आहोत. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय करायचं लक्ष घ्या. पहिले ओरिजिनल क्वांटिटी काढून घ्यायची. 9 लीटर मध्ये 9 लीटर म्हणजेच किती 9000 ml. अरे बरोबर. आणि याच्यामध्ये काय म्हणत आहे आपल्याला 50% तर ॲसिड किती आहे ॲसिड 9000 चा 50% म्हणजे किती झाला ml. एवढा काय आहे त्याच्यामध्ये ॲसिड आहे. अरे बरोबर. म्हणजे आपण सरळ सरळ म्हणू शकतो 4.5 लीटर 4.5 लीटर काय आहे ॲसिड आहे. तर याच्यामध्ये काय ॲड करायचं आहे आता आपल्याला पाणी. काय ॲड करायचं आहे ॲसिड ॲड करायचं आहे का नाही. ठीक आहे. तर असं किती ॲड करू म्हणते जेणेकरून जो पाणी आहे म्हणजे जो त्याच्यामध्ये जो पाणी आहे तो किती होऊन सॉरी ॲसिड आहे तो किती होऊन जाईल 30%. तर लक्ष द्या आता. तर पर्सेंटेज कसा काढतो आपण खाली लिहितो इकडे काय टोटल इकडे लिहितो ज्याची आपल्याला पर्सेंटेज काढायचं आहे ते है ना. जसं इथं लक्ष द्या इथं आपण लिहितो ॲसिड पर्सेंटेज इथं लिहू आपण ॲसिड आणि टोटल मिक्सचर आणि इंटू काय केला असता असेच पर्सेंट काढला असता ॲसिडचे आपण. तर पर्सेंटेज ऑलरेडी दिलेले आहेत बघा किती 30% पाहिजे म्हणते. किती पर्सेंट पाहिजे म्हणते
टोटल मिक्सरमध्ये काय झाला असता 9 लिटर पहिलेच्याच होता, याच्यामध्ये अजून काय मिळवला x लिटर पाणी मिळवू आपण. अरे पाणी मिळवू ना, मिश्रण मिळवणार आहो का नाही. तर इकडे ॲसिड किती बनते 4 आणि इंटू जमलं काढून घेऊ. कटला हा इकडे मल्टिप्लाय किती झाला 9 त्रिक आणि प्लस 3x बरोबर, आणि हा इकडे मल्टिप्लाय होईल तर 45 मायनस 27 किती राहिले 15तून 7 गेले 8 आणि 3तून 2 गेले आणि इकडे राहिला असता 3x. तर x ची व्हॅल्यू किती म्हणजेच x इज इक्वल टू 318 ना. म्हणजे किती लिटर पाणी अजून मला मिळवा लागेल 6 लिटर पाणी जेव्हा मी मिळवीन तर त्याच्यामध्ये ॲसिडचा पर्सेंटेज किती बनून जाईल 30%. ॲसिडचा पर्सेंट किती बनून जाईल. हा रिक्वायर्ड ॲसिड पर्सेंट हाय किती 30. समजलं का. हा काय लिहिला मी तर आपण एखाद्या गोष्टीचे पर्सेंटेज कसे काढतो तो लिहिला. जसे मार्क 500 खाली लिहितो, 500 पैकी 400 वर भेटले तर पर्सेंटेज मार्क इकडे येतात की नाही येतात, त्या प्रकारे. समजलं. सेम अशा प्रकारचा एक झालेला होता आपला. चलो, पण त्याच्यामध्ये बघा त्याच्यामध्ये त्याची पण क्वांटिटी वाढली होती, दोघांची क्वांटिटी वाढली होती, याच्यामध्ये फक्त एकाची क्वांटिटी वाढत आहे. देन त्र्याऐंशी काय म्हणते 300 ग्राम चीनी के घोल में 40% चीनी है. ओके 300 ग्राम पानी और चीनी का घोल है तो उसमें 40% क्या है चीनी. इसमें कितने ग्राम चीनी और मिलाई जाए कि नए घोल में 50% चीनी हो जाए. तर चीनी अजून आपण काय करून ॲड करून, तर चीनीच्या मिश्रण म्हणजे काय आहे तर माहिती आहे का तुम्हाला चाचणी. त्याच्यामध्ये वॉटर कमी असते. नाही तुम्ही म्हणाल बाल्टीभर पाणी आणि 300 ग्राम चीनी झाला चीनीचा मिश्रण. तो म्हणाल हा पाणीच आहे म्हणाल गोडवाला पाणी हो म्हणाल. अरे म्हणाल की नाही म्हणाल चीनीचा मिश्रण म्हणजे चाचणीची गोष्ट करत आहे. ठीक आहे. तर ओरिजिनलमध्ये किती आहे 300 ग्राममध्ये 300 ग्राम चाचणी आहे आपल्याजवळ. तर त्याच्यामध्ये हा ओरिजिनल क्वांटिटी. ओके. आणि त्याच्यामध्ये शुगर किती आहे म्हणते 40%. या 300 ग्रामच्या किती आहे म्हणजेच किती बरोबर किती ग्राम असेल. ठीक आहे. आणि काय म्हणते त्याच्यामध्ये ॲड काय करायची आहे इसमें कितने ग्राम चीनी मिलाई जाए और क्या मिलाना है चीनी. म्हणजे आपल्याला आता बघा आणि पर्सेंटेजचा फॉर्म्युला आपण असंच लिहितो. इकडे लिहितो टोटल, वर लिहितो क्वांटिटी आणि इंटू. ओके. तर बघा रिक्वायर्ड पर्सेंटेज किती पाहिजेत आपल्याला 50%. किती पाहिजेत तर इथं आला असता काय 50. इथं काय आला असता टोटल शुगर आणि इकडे काय 100 बरोबर. हां तर हा आपल्याला 50 लिहावं लागेल इकडे. आता शुगर पहिलेची किती होती बेटा या 120 मध्ये मी काय म्हणतो x ग्राम ॲड करीन तर ते x ग्रॅम या 300 ग्राममध्ये बी तर ॲड होईल ना टोटलमध्ये.
तर टोटल म्हणजे किती 300 प्लस इंटू समजलं का? हा काय केलं तर की नाही समजला पहिले सांगा मला. हा काय केलं समजला का? वाचा एक वेळा प्रश्न. 300 ग्राम के घोल में 40% चीनी है. 300 ग्राम मिश्रण आहे आपल्याजवळ. 40% काढला तर चीनी किती होती त्याच्यामध्ये, शुगर किती आहे बरोबर 120 ग्राम. अजून किती शुगर ॲड करू म्हणते जेणेकरून त्या मिश्रणमध्ये 50% शुगर होईल बरोबर. पाणी ॲड केलं का नाही, तर पाणी जेवढा असेल तेवढा असेलच, त्याच्याशी काही घेणदेण नाही. पण खाली कोणती क्वांटिटी लिहितून आपण टोटल, खाली कोणती क्वांटिटी लिहितून, तर टोटलमध्ये 300 ग्राममध्ये एक्स मिळवा लागल. एक्स म्हणजे शुगर, ॲडेड शुगर किती आहे कसं लिहितो, लेट ॲडेड शुगर इज इक्वल टू एक्स ग्रॅम. लेट ॲडेड शुगर इज इक्वल टू, तर पहिलेची किती होती प्लस एक्स ॲड केला तर ते ॲड टोटलमध्ये पण होईल. आता काढून घ्या 0 0, अरे काढू शकतो. तर 5/10 120 प्लस भागीला 300 प्लस, हां काय झालं असतं 5 1 5 2 तर 300 एक्स इज इक्वल टू 120च्या डबल प्लस 2x बरोबर. हा त्या बाजूला जाईल तर मायनस होईल ना, हा या बाजूला येईल तर काय होईल मायनस. तर 2x मायनस एक्स म्हणजेच x इज इक्वल टू किती ग्राम आला, मला 60 ग्राम चीनी अजून मिळवावी लागेल जेणेकरून त्या मिश्रणामध्ये काय होईल 50% काय होईल चीनी. बघा कुठं आहे का, आहे अरे आहे का उत्तर. बघा या टाईपचे येण्याचे चान्सेस आहेत बरं. देन 84 3 लीटर चीनी के घोल में 40% चीनी है. इस घोल में 1 लीटर पानी मिलाए जाने पर नए घोल में कितना प्रतिशत चीनी होंगी. तर चीनीच्या पर्सेंटेज जसाच्या चीनीची जे व्हॅल्यू निघेल ते काय राहील जशीच्या, कारण चीनी मिळवला का. तुम्ही काय कराल आता या 3 लिटरच्या 40% पहिले काढून घ्याल. 3000 ml च्या 40%, 4 तिक 12 120 ml नाही 1200 ml 1200 ml ओके 1200 ml चीनी जशीच्या तशी. पण पर्सेंटेज ऑफ चीनी किती झाल्या पाहिजे म्हणते नवीन याच्यामध्ये, अच्छा पानी. इस घोल में 1 लीटर पानी मिलाए जाने पर, अच्छा पर्सेंटेज तेवढाच ठेवायचा आहे पण मिळवायचं काय आहे पाणी, मिळवायचं काय आहे बघा. आता थोडासा अलग आहे पण सेम आहे. 3 लिटर म्हणजेच किती 3000 ml. काय आहे हा मिश्रण, मिश्रण आहे ना घोल मिश्रण ओरिजिनल वाला बरोबर. तर त्याच्यामध्ये चीनी किती आहे 3000 ml च्या 40% म्हणजेच किती 1200 ml का राहील चीनी. तर आता काय म्हणते पर्सेंटेज तेवढाच ठेवायचा आहे. रिक्वायर्ड पर्सेंटेज काय आहे 40 आणि ॲड काय करायचं आहे वॉटर किती x लिटर पकडतो. किती लिटर पकडतो 1 लिटर दिलेला आहे का, अच्छा काढायचा काय मग, अच्छा शुगरचे पर्सेंटेज काढायचे आहे समोर. ओके तो समोर नए घोल में कितना, तर बघा आता पर्सेंटेज इज इक्वल टू, हा रिक्वायर्ड नाही आहे आपल्याला, रिक्वायर्ड पर्सेंटेज काय करायचं आहे काढायचं आहे. खाली काय झाला असता टोटल 3 लिटर होता
3 लिटर प्लस 1 लिटर, हां, वर 1200 ml इंटू, तर 3 ने 1 4 लिटर म्हणजे खाली झाला 4000 ml आणि वर काय झाला 1200 ml 4 तिक किती %? मग आहे का? देन $85 85 बघा, चीनी तथा पानी के 12 लीटर घोल में 4% चीनी है, घोल को गर्म करके बाष्प द्वारा 2 लीटर पानी उड़ा दिए जाने पर शेष इसमें कितना बचेगा? सेम प्रश्न प्लवन वाला, तसाच प्रश्न आहे. होमवर्क 85 काय आहे? 81 सारखाच आहे. हां, 40% अल्कोहल के 5 लीटर विलयन में 1 लीटर पानी डालने पर नए विलयन में अल्कोहल की मात्रा कितनी होगी? पहिले 40% काढून घ्याल 5 लिटरचा, किती आला असता? 5 24 2000 ml. 2 लिटर आला असता, 40% येईल ना तेवढा. 2 लिटर आला असता, तर तो 2 लिटर अल्कोहोल तसाच्या तसाच आणि इकडे पाणी ॲड झाला म्हणजे आता 6 लिटर झाला. 6 लिटर खाली 2 लिटर वर तन इंटू 100, तर बेग बे बेत्रिक 6 1/3 100/3 म्हणजे 33 1/3%. 86 होमवर्क काढू शकता बघा. 87 50% अल्कोहल की मात्रा में 9 ग्राम सेविंग लोशन में कितने ग्राम पानी मिलाया जाए कि लोशन में अल्कोहल की मात्रा 30% हो जाए? होमवर्क झाला अशा प्रकारचा. पहिले 50% काढून घ्याल, मग त्याच्यामध्ये काय मिळवायचं आहे म्हणते? फक्त पाणी. तर पहिले किती होता? 9 ग्राम, तर अजून प्लस x ग्राम करतो मी. 9 ग्राम प्लस वर अल्कोहोल जेवढाच्या तेवढाच, 50% आला होता म्हणजे 4.5 ग्राम. अरे हां, 4.5 ग्राम जसाच्या तसा, आणि खाली 9 प्लस आणि इकडे पर्सेंट किती पाहिजेत म्हणते? 30 इंटू, अशी मांडणी येईल. x ग्राम पाणी मी नाही ॲड केलो बा, 9 ग्राम होता तर. अरे जमल का? पाहून घ्या एक वेळा, वाचा प्रश्न, मांडणी समजून घ्या. हा 4.5 कुठून आला? पहिले 50% होता म्हणते. इकडे सरक बाली, सरक इकडे, सरका सरक, ते पूर्ण बॅक सरकवून दे तिकडे. कोपऱ्या कापऱ्यात नाही बसवजा, सरका. हां, जमल की नाही जमल? चांगले खडखडावून चेहरा फ्रेश एकदम दाखवा मला, समजला म्हणून का सांगू? पहा, वाच एक वेळा. 87 काय म्हणते? 50% अल्कोहल की मात्रा वाले 9 ग्राम सेविंग लोशन. सेविंग लोशन आहे माझ्याजवळ 9 ग्राम. सेविंग लोशन समजते का तुम्हाला? दाढी येते तुम्हाला? ज्याला दाढी येते त्याला समजते है ना? असा आला नाही का? हां, तर तो 9 ग्राम आहे, त्याच्यामध्ये 50%. तर 50% म्हणजे अर्धा, म्हणजेच किती? 4. एवढा ग्राम काय असेल? अल्कोहोल असेल, दारू असेल त्याच्यामध्ये. ठीक आहे, पिऊन नको बाल. देन काय म्हणते? लोशन में कितना ग्राम पानी और मिलाया जाए? आता पाणी ॲड झाला म्हणजे मिश्रणामध्ये, सपोज मी म्हटलं x ग्राम पाणी ॲड केलो मी ना, तर मिश्रणामध्ये पाणी वाढल की नाही वाढल? हा जो लोशन होता 9 ग्राम, तर 9 प्लस x हा टोटल होऊन जाईल. अरे एका वाटीमध्ये 9 ग्राम होता, त्याच्यामध्ये अजून पाणी टाकलो तर 9 प्लस x होईल की नाही? कारण पाणी किती टाकलो मला माहिती आहे का? नाही. पण अल्कोहोल तर जेवढाचा तेवढाच राहील ना, पण त्याचा पर्सेंटेज काय होईल? चेंज. पहिले 9 ग्राम पैकी तेवढा होता, आता 9 मध्ये काहीतरी वाढला, तर त्याच्यापैकी तेवढा काढाल तर काय होईल? पर्सेंटेज चेंज नाही होईल का? सपोज 50 पैकी पहिले 25 आपण पाहिला, 25 जे आहेत ते 50 पैकी जर पाहिलं तर 50% होते.
पण 25 हे 100 पैकी पाहाल तर 25% होती, 50% येतील का? नाही समजला? अरे एका क्लासमध्ये टोटल गर्ल्स आणि बॉईज होते किती? 50. त्याच्यापैकी मुली किती होत्या? 25. तर त्यांचा पर्सेंटेज किती येत होता बघा? 50 एक 50, 50 दुने 50% मुली होत्या, बरोबर. पण मी म्हटलं की आता क्लासमध्ये काही विद्यार्थी अजून वाढले, पण मुली जेवढ्याच्या तेवढ्याच आहेत. आणि मुलं टोटल किती झाली? क्लास किती झाली टोटल? 50 होती, तर अजून वाढले म्हणजे 100 झाले. तर आता पर्सेंटेज जर मी काढीन तर 100 पैकी 25 इंटू 100 म्हणजे किती पर्सेंट आला आता? म्हणजे इकडे क्वांटिटी वाढली टोटलवाली, तर पर्सेंटेज बी कमी झाले की नाही झाले? तर तेच गोष्ट आहे नाही. तर अल्कोहोल तर जेवढाचा तेवढाच होता. किती होता बिचारा? तो वाढला का? पण 9 ग्रॅममध्ये तुम्ही पाणी मिळवल्या, तर आता कसा लागल तो? फिका फिका लागल? नाही समजला? चायवरून सांगतो. चायवरून सपोज तुमच्या घरी आखरी 3च चम्मच साखर होती आणि 3 लोक होते, तर तुम्ही टाकले 3 कप पाणी आणि 3 चम्मच मोठ्या मोठ्या चम्मचनं साखर, बनली चाय. वेळेवर 3 लोक वाढले. पहिले चाय कशी बनणार होती? एकदम परफेक्ट बनणार होती किंवा गोड बनणार. वेळेवर 3 लोक अजून वाढले. पाणी पाणी तर भरपूर आहे आपल्या घरी, साखर आहे का? साखर नाही आहे, तर पाणी दिला पलटवून, तर चाय फिकी नाही बनत. पर्सेंटेज कमी होतील की नाही त्याचे? शुगरचे पर्सेंटेज. काय म्हणाल चाय नाही मांडताय म्हणाल पोरीले, फेल फेल फेल, पुढच्या वर्षी या म्हणाल. चलो झाला हा समजला. ते 87 तुम्हाला सोडवायचा आहे बेटा. 88 सोना तथा चांदी के 50% मिश्र धातु में 50 ग्रामचा एक मिश्र धातू आहे. मिश्र धातू म्हणजे समजते ना, दोघांचा मिक्स, सोना आणि चांदी मिक्सवाला एक धातू आहे आपल्याजवळ, ॲलॉय में भार के रूप में 80% क्या आहे म्हणते? सोना. तर 50%, 50 ग्रामचा काय काढून टाकून आपण? 80% काढून टाकून 0 0 0 0 कटला 8 पंचे 40 ग्राम काय असल? गोल्ड. आणि 10 ग्राम काय असल? सिल्वर, चांदी असल त्याच्यामध्ये. हा मग काय म्हणते? इस धातु में कितना सोना और मिलाया जाए कि मिश्र धातु में 95% सोना हो जाए. आता सोन्याचा पर्सेंट किती होता आपल्याजवळ? 80% होता पहिलेचा. अरे बरोबर. तर जो नवीन जो मिश्र धातू आहे हा 50 ग्रामचा होता. याच्यामध्ये काय करायचं आहे? प्लस अजून x ग्राम मीनं काय मिळवलं? सोना. मला माहित आहे का किती मिळवलं? तोच काढायचा आहे, तोच काढायचा. तर मी असं समजतो की मी x ग्राम सोना अजून मिळवलो भाई. ठीक आहे. तर सोना मिळवलो तर पहिलेचा सोना किती होता त्याच्यामध्ये? तर त्याच्यामध्ये बी तर x काय होऊन जाईल? ॲड होऊन जाईल. म्हणजे पर्सेंटेज नवीनवाला पर्सेंटेज किती पाहिजे म्हणते? 95 पाहिजे म्हणते. तर 95% सोना होण्यासाठी 95% सोना होण्यासाठी या मिश्रणामध्ये पहिले 50 ग्राम होता, त्याच्यामध्ये x ग्राम सोना अजून मिळवलो. तर सोना पहिले किती होता त्याच्यामध्ये? 40. तर त्या 40 मध्ये बी तर x प्लस झाला आणि इंटू का होईल? जमल. हा 100 इकडे येईल तर सेम प्रश्न झालेला आहे असा की नाही झालेला? आणि क्रॉस मल्टिप्लाय कराल तर x ची व्हॅल्यू तुम्हाला मिळून जाईल. सोडवता येते पक्का? थोड्या वेळामध्ये सोडवायला हवी. हाच सोडवलीस? हो, बहुत हुशार झालीस तू. झाला समजला हा की सांगावं लागलं? हा इकडे पहिलेच्या 50 ग्राम होता मिश्र धातू, तर त्याच्यामध्ये ओरिजिनल सोना किती होता? आणि 10 ग्राम काय होता की नाही? तर तेव्हा 80 ग्राम होता म्हणते, 80% होता म्हणते सोना. मला तो 95% करायचा आहे, पण सिल्वर मला तेवढीच पाहिजे. सिल्वर वाढवायची, सोना वाढवायचा आहे. तर मिश्र धातूमध्ये सोना वाढेल ना, म्हणजे टोटलमध्ये वाढवा लागेल की नाही? आणि मुली नाही, सोना बी वाढवा लागेल की नाही? तो मुलीचा एक्झाम्पल दिलं होतं ना, तो मला तिथला. तर सोना बी वाढवा लागेल की नाही वाढवा लागेल? जमल देत.
89 सेब के मूल्य में 25% कमी होने पर ग्राहक को 240 में, बघा आता त्याच टाईपचा आहे तो चीनीवाला 1116 वाला, हां 1116 वाला नाही का चीनी, एवढी चीनी जास्त भेटते म्हणते 6.7 ग्रॅम असं काहीतरी, हां त्याच्यासारखाच आहे. जमल का? काढता येईल? मी नाही सांगत, मी घेतलो त्या टाईपच्या. आता पाहा नको माझ्याकडं. तुम्ही हर म्हणाल का हर प्रॉब्लेम सांग सांग, तुम्ही घरी जाऊन काहीच नाही पाहाल तर कसं होणार आहे? अबे कम्पेअर करता आलं पाहिजे की अशा टाईपचा प्रश्न झालेला आहे, हां याला असं सोडवला तर याला कसं सोडवा लागल. समजलं का? फक्त काय राहते, व्हॅल्यू चेंज राहते, बाकी मेथड तर तेच राहते ना. अगर तो भी नसेल येत तर तुम्ही काही गणित नाही करू शकत बाबा. तुम्ही म्हणाल का हर प्रॉब्लेम तू सांग बाबा रे बाबा, तरी माया एवढे कोणी सांगत नसेल असं वाटतंय मला. वर्षभर चालते का तर माहित नाही. आर्यस अग्रवाल पुढच्या चॅप्टर पासून लिमिटेड काढतो, स्पेसिफिक नंबरचेच प्रॉब्लेम मी घेईन, स्पेसिफिक तेवढेच नंबरचे. सारख्या सारख्या वाले मधून एक प्रॉब्लेम घ्यायचा, 2 प्रॉब्लेम घ्यायचे जास्तीत जास्त, बस. बाकीचे तुम्ही सॉल्व करत बसा. कोण व शुभम, थँक्यू भाऊ, धन्यवाद. हो 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 हाँ काय म्हणते, यदि मिटाने वाली रबरों के भाव में 25% कमी हो जाए तो कोई व्यक्ति 1 रुपये में 2 रबर अधिक खरीद सकता है, तो ₹1 में प्राप्त रबरों की संख्या कितनी है? काढू शकता का नाही काढू शका? नाही जमला? ट्राय करून पाहिला. 25% की काय झाली म्हणते कमी, म्हणजे पहिले काय होता 100% किंमत होती, 25% कमी झाली तर किती किंमत झाली भाऊ? 75% किंमत झाली. तर या 75 ल पकडाचा 1 रुपया. ₹1 में हा दिसला पैसा, तिथे लपला तो पैसा. तिथे आपल्याला रुपीज सांगितलेला होता, याच्यामध्ये 1 रुपयाची गोष्ट सांगितलेली आहे. 1 रुपयात किती रबर जास्त भेटते म्हणते? 2. आता म्हणजे पहिले बी तो 1 रुपयाच घेऊन जात होता, पण पहिले त्याला 4 भेटत असतील, तर आता त्याला किती भेटून राहिले? 5 भेटतील. 25% कमी झाली, जसा 1 जास्त भेटेल किंवा 2 जास्त भेटले तर 6 भेटले असतील सपोज. ठीक आहे. तर ओरिजिनल वाले पहिले किती भेटत होते म्हणते, पहिले 1 रुपयामध्ये किती भेटत होते? तर बघा लक्ष द्या, 25% कमी झाली तर मी म्हणतो आता 100% काढून टाकतो. काढून घ्या. हा इकडे मल्टिप्लाय होईल, हा नंतर काय येईल? 100 गुणिला 1 भागिला 75 म्हणजेच 3 आणि हा 4. अरे बरोबर. तर 4/3 रुपये, 4/3. तर या 4/3 हे झाली ओरिजिनल व्हॅल्यू. हे काय झाली? आणि हा 1 रुपया. तर याचा भागाकार करा बरं, किती आला? 1.33. 1.33 येईल. तर याच्यातने याच्यात फरक कितीचा आहे? तर 0.33 जे जास्तचे रुपये आहेत त्याच्यामध्ये मला किती रबर भेटले? 2 रबर. तर 1 रुपयामध्ये किती रबर? किती रबर येतील? आता याला 4.3 मांडू शकता तुम्ही. नाही, फरक किती आला असता? 1/3 चा फरक आला असता. अरे मायनस करा रे, 1 मायनस 1/3 नाही, 4/3 मायनस 1. हां किती आला असता? 1/3 आला असता. 4 1 4, 1/3. इथं 1/3 मांडा, करा क्रॉस मल्टिप्लाय. 1/3 इंटू क्वेश्चन मार्क आणि इकडे 2. तर हा तिकडे जाईल, तो क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू 2 गुणिला, अरे हो, तर किती भेटली? सेम त्याच टाईपचा होता, फक्त तिथं पैसे नाही दिलेले आहे म्हणून तुम्हाला काय झाला थोडासा. तर पहिले मला 1 रुपयामध्ये किती रबर मिळत असतील? आपल्याला तोच काढायचा आहे.
1 रुपये में प्राप्त रबड़ों की संख्या कितनी है? आता ना, आता की पहिले आता उत्तर किती येतं त्याच्या चेक करून घ्या. सहा येत आहे ना. हा तसाच काढायचा होता जसा चिनीवाला काढला तसाच. हे बुल्ल्यावानीच पाहिजे बापा. जसा वस्तूवाला नाही काढला का हो माता माय. अरे भाई ये देखो, ठीक आहे. हा सेबवाला सांगतो लास्ट, त्याच्यानंतर नाही सांगीन आता. हा आखरी सांगत अशा टाईपच्या. काय म्हणते, ओरिजिनल किंमत आपली किती राहते? 89च्या पगार आहे. ओरिजिनल किंमत किती राहते? किती % कमी झाली म्हणते? 25% काय झाली? कमी झाली. म्हणजे आता किती राहिली? सपोज पहिले तो 240 रुपये घेऊन जात होता, 100% किंमत होती तेव्हा. सेफचा काहीतरी रेट होता. सेफचा रेट कमी झाला म्हणून त्याला माहिती आहे का त्याच्या घरी फोन आला होता का? तो आता बी किती रुपये घेऊन गेला असेल. पण त्या 240 मध्ये त्याला किती सेप जास्त भेटले म्हणते? 2 किलो सेप जास्त भेटले. तर हे जे 240 आहे हिला आपण काय कन्सिडर करून 75%, कारण हे 75% किंमत झाली. तर 100% किंमत काढून ना आपण, तर 75% पकडला किती? 200. तर 100% किती झाली असती? म्हणजे हे 2 सेप जास्तचे घ्यायला मला पहिले म्हणजे किती रुपये न्यायला लागला असता? पहिले किती रुपये घेऊन जायला लागला असता मला? तर क्रॉस मल्टिप्लाय करा. तर 240 गुणिला 100 आणि भागीला काय आला असता? अरे आला असता हा इकडे मल्टिप्लाय हा आणि मग खाली. हा समजते ना कसा गेलो होता? हे भुलण्यावानीच पाहिजे. हा गुणाकार इकडे, हा गुणाकार क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू पाहिजे. तर हा 75 खाली. तर 25 त्रिक 25 चौ 3 1 3 8 आणि हा 0 म्हणजे 8 चौ. म्हणजे पहिले मला एवढे सेप 2 सेप जास्त न्यायचे आहेत तर मला 320 रुपये जास्तचे 320 रुपये घेऊन जायला पाहिजे होता. पण काय झाला होता? किंमत कमी झाली होती म्हणून मला 240 मध्येच मला किती भेटले? 2 किलो सेप जास्त भेटले. तर मग किमतीचा फरक किती दिसून राहिला तुम्हाला? फरक कितीचा दिसून राहिला? 80 रुपयात. म्हणजे ह्या 80 रुपयामध्ये मला 2 kg सेप जास्त भेटले ना. म्हणजे 80 रुपये किंमत झाली 2 kgची. तर 1 kgची किंमत किती? अरे काढू शकता? पहा बरं आहे का मग मागे? नाही, घटा हुआ मूल्य म्हणते ना. घटा मूल्य प्रति किलोग्राम कितना है? हा ओरिजिनल निघला. मागे उत्तर किती आहे? हा ओरिजिनल निघला 100%. म्हणजे 100% राहिली असती किंमत तेव्हा आपल्याला हे एवढे रुपये घेऊन जावं लागले असते आणि आपल्याला 80 रुपयामध्ये 2 kg जास्त भेटले असते. म्हणजे 40 रुपयामध्ये 1 kg भेटला असता. ओरिजिनल किंमत राहिली असती तर. गोष्ट समजली? तर मग आता काय काढायला लागेल आपल्याला? तर 80 रुपयामध्ये 2 kg, तर 40 रुपयामध्ये 1 kg. हे केव्हाची किंमत आहे? ओरिजिनल वाली, 100% वाली, बरोबर. तर आता काय झाली? किंमत काय झाली? 25% कमी झाली. म्हणजे या 40ची 25% काढा. हो, तर पहिले 25 काढा मग मायनस करा. झाला? चालेल का? डायरेक्ट 75 काढू? नाही, पोरायला समजा नाही मग 75 कुठून आला म्हणतात. 25 1 25 25 चौ 4 10 तर 10 रुपये. एवढी किंमत काय झाली? कमी. अरे कमी झाली. तर मग 40 मायनस 10 म्हणजे 30 रुपये पर kg. आता असल समजलं? म्हणजे पहिले त्याला 240 रुपयामध्ये जेवढे सेप भेटत होते त्याच्यापेक्षा 2 kg सेप त्याला जास्त भेटले. समजलं का?
जाऊ समोर की नको जाऊ? आता तसाच प्रॉब्लेम हा होता. हाँ, यदि मिटाने वाले रबरों के भाव बघा सेम पहा, फक्त यदि नाव नाही आहे तो लावून टाका तुम्ही. 25% कमी झाली म्हणते. येथे 240 होता, येथे 1 रुपया होता. तेथे 2 kg होता, येथे 2 रबड होते. कंपेअर नाही करताय का रे तुम्हाला? खाताचे ते फक्त ताटभर. मग इथं उत्तरामध्ये बी कंपेअर करून घ्या. येथे 240 होता, कुठे गेला 75? हां, इथं एक आहे. इथं नागोबा होता, इथे बी नागोबा आहे. इथं हा असा एरो काढलो, क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू 300 काढलो. इथं क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू किती निघली? डिफरन्स कितीचा निघला? इकडे रे, डिफरन्स फराक नाही बे, फरक हो. फरक किती निघला? 1/3 चा. 1/3 इज इक्वल टू 2 मांडलो. हे बघा इथं फरक कितीचा निघला होता? तर 80 इज इक्वल टू 2 kg. तर 1 kg ची व्हॅल्यू म्हणजे 1 kg ची. तर इथं बी 1 रबरची काढलो बघा. कुठं गेला? नाही, 1 रुपयात किती रबर भेटतील तो काढलो, कारण तिथं तसा विचारला होता. 1 रुपयात किती रबर भेटतील म्हणे. तर इथं नागोबा ठेवलं. तिथं आपल्याला सेफ सांगितले होते, किंमत विचारली होती. कंपेअर नाही करता तुम्हाला? मरून जाणं परवडते तुम्ही लोकांना कुठेतरी. तो समोर रेल्वे स्टेशन आहे. हां, आता येईल किती वाजता? विदर्भ मेल येईल, पाहून टाकाल. निपटून जाल पटण्याने. धरतीवर बोझ राहून का करता बे? अरे बेटा, क्वेश्चन को कंपेयर करना सीखो रे बाबा. हाँ, किसी मूल्य में 33 1/3% कमी होने पर 1 रुपये में 4 वस्तुएं अधिक खरीदी जा सकती है. घटने से पहले वस्तु का मूल्य कितना था? म्हणजे 1 रुपयात किती भेटत होती? सेम रबर टाईपचा प्रश्न. सेम रबर टाईपचा. जमल का की नाही जमल? आता 33 1/3 म्हणते ते तुम्ही गडबड करू शकता. त्याची फ्रॅक्शन व्हॅल्यू घेऊन घ्यायची. ते 99 100/300 00 1/, म्हणजे ओरिजिनल व्हॅल्यू होती 3. 1 न कमी झाली म्हणते, तर आता झाली 2. या प्रकारे काढा. पहिले 3 मधून 1 मायनस तर 2. तर 2 मध्ये किती का जास्त भेटते म्हणते? 2 झाली आपली 1 रुपया. 2 ले पकडाल 1 रुपया. तर 3 इज इक्वल टू किती? कमी झालेला पर्सेंट आपण 1 रुपया मांडत होता ना. जे किंमत दिलेली होती तिथं 240 दिली होती, तिथे 1 रुपया दिला होता, येथे बी 1 रुपया दिलेला आहे. वस्तूच्या खेळनंतर आहे का बे? मी नाही सांगत. सेम प्रश्न आहे. सोडवा नहीं तो जा. 92, एक परीक्षा में उत्तीर्ण होने के लिए 35% अंक लेने होते, अभ्यर्थी को 40 अंक मिले तथा 30 अंकों से वो अनुत्तीर्ण हो गया तो परीक्षा में अधिकतम अंक कितने? बघा इकडे लक्ष द्या. हे 100% मार्क 35% मार्कावर का होते? काटावर पास होते. अरे होते. तर त्याला भेटले म्हणते किती? आता हे पर्सेंट मध्ये, तर मार्क वर तर लिहितो. त्याला भेटले बिचारायला 40च. किती भेटले? अजून 30 अंक अगर राहिले असते म्हणते. बघा 40 अंक मिले, वो 30 अंकों से अनुत्तीर्ण हो गया. म्हणजे अजून हे 30 भेटले असते तर तो का झाला असता? काटावर 5 झाला असता. तर टोटल किती झाले? तर 70 ची व्हॅल्यू 35%, तर 100% ची व्हॅल्यू काढू ना सका? मरून गेल्या पाहिजे तुम्ही, नाही काढू शकत असं. किसी परीक्षा के लिए उत्तीर्ण होने के लिए 40% की सेम प्रश्न, सेम आहे का? जमल? मूल्यवानी नको पाहू, हो मन. हाँ, सेम तसाच प्रश्न आहे. मग 94, एक परीक्षा में लड़कियों तथा लड़कों को उत्तीर्ण प्रतिशत वेगवेगळा आहे. पाय, पोरीले 35% वर पास आणि पोरायला किती मार्क लागतात म्हणते? 40%. तरी भी अभ्यास तुम्हीच कमी करता. अबे तरी भी अभ्यास तुम्ही, पोरी लवकर लागून जातील, याला रिजर्वेशन वगैरे राहते.
है ना. याच्यासाठी सीट बी वेगळ्या राहते, हे लवकर लागून जातील कमी अभ्यासामध्ये. याच्याकडे नको पहा, हे फालतू टाइमपास करते तुमचा. समजलं का. तुम्ही अभ्यास करा, तुम्ही लवकर लागा. तुमच्यामध्ये कॉम्पिटिशन बी जास्त आहे, वरून सीट तुमच्यासाठी कमी आहे ना. म्हणजे रिजर्वेशन काही राहत, याच्यासाठी रिजर्वेशन बी राहते ना, सीट बी जास्त. म्हणजे कॉम्पिटिशन काय याच्या कमी, वरून पैसे बी नाही लागत बेले. फॉर्म भरावले तुम्हाला, फॉर्म भरावले पैसे बी लागतात. तर तुम्ही टाइमपास करू करू पेपर द्याल तर पैसा बी जास्त गमवाल, टाईम बी जास्त गमवाल ना, आपला करिअरची बी पुरी ऐशी तैशी कराल. समजलं. तर पहा नको, अभ्यास करा. सांगत आहो, नाही तर म्हणाल जून. तुम्हाला नाही म्हणत आहो, त्याला म्हणत आहो. तुम्ही पाहू शकता जाणून तसे करतात. काऊन मेले समोरचे, अर्धा कॉम्पिटिशन काय झाला खतम. तर तसा नको करा, अभ्यास करा तुम्ही पण. चला समोर. हां, मुली 35% वर पास, मुलं 40% वर पास. एक लड़के ने 483 अंक प्राप्त किए और वो 117 से अनुत्तीर्ण हो गया. तर 483 आणि 117 किती झाले? 600. तर 600 ना. तो 600 इज इक्वल टू लड़के के मार्क कितने 40. तो 600 इज इक्वल टू 40. तो मग काय म्हणते, लड़कियों के लिए न्यूनतम उत्तीर्ण अंक कितने हैं? तो कितने हैं? 35%. तो 35 इज इक्वल टू किती? 100 काढायची गरज. अरे समजलं. 40% ची व्हॅल्यू भेटली ना तुम्हाला, तर 35 ची किती? खेळच खतम आहे. काढू शकता बेटा होमवर्क. 95. किसी परीक्षा में ये तथा भी अधिकतम अंक को 60%, 30% अंक प्राप्त करते हैं, इनके प्राप्तों का योग कितना होता है? तो परीक्षा में पूर्णांक कितने थे? तो 60% ना 30%, 90% इज इक्वल टू योग म्हणते ना, बेरीज म्हणते ना त्यांच्या मार्काची. तर पर्सेंट बी बेरीज करा, कारण एकच परीक्षा दिला दे ना. अरे ठीक आहे. तर 100% ची व्हॅल्यू किती? 95. जमून जाईल बेटा. पूर्णांक म्हणजे टोटल किती मार्काचा पेपर होता. किसी परीक्षा में 5% अभ्यर्थी अयोग्य घोषित हुए तथा योग्य अभ्यर्थियों में से 85% परीक्षार्थी सामान्य वर्ग के थे. यदि 4275 है ना योग्य अभ्यर्थी अन्य वर्गों से थे, तो कुल कितने अभ्यर्थी ने आवेदन किया है? काढू शकता? नाही काढू शका? नाही समजला? इकडे लक्ष द्या. सपोज टोटल आपण मानून 100 विद्यार्थी होते. टोटल किती होते? 100 विद्यार्थी होते सपोज रे. तर 5% त्याच्यातले पहिलेच का झाले म्हणते खतम. म्हणजे राहिले किती? 95 राहिले. तर यांच्यापैकी हे जे 95 पैकी यांच्या 85% काय होते म्हणते? अरे 85% काय होते? याच्यापैकी 85%. आता बघा इथं पर्सेंट ना लिहिलो, याले पकडून आपण 100% पहिले. ठीक आहे. देणारे योग्य वालेला 100% पकडला. तर त्यातले 85% होते म्हणते कोणते? सामान्य वर्ग. तर 15% कोणते असतील? अन्य वर्ग असतील. आणि अन्य वर्गाची आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे बघा. योग्य अभ्यर्थी अन्य वर्गों से, म्हणजे योग्य वाले अन्य वाले किती होते? 4200. तर 15% ची व्हॅल्यू 4275. तर भाई 100% ची मी पहिले काढतो. यावाला 100% ची पहिले काढतो. म्हणजे ते कोणाची व्हॅल्यू झाली असती? 95 ची. पहिले 100 घेऊन काढतो, पण नंतर अजून तिला कोणाच्या समोर ठेवीन? नागोबा. ही जे व्हॅल्यू मिळेल मला, ही जे व्हॅल्यू मिळेल पुन्हा इला कुठं ठेवीन? 95 च्या समोर ठेवीन. 95 इज इक्वल टू हावाला नागोबा येतला वाला. तर 100 इज इक्वल टू नवीन नागोबा.
नाही समजला? आता कोणी कोणी काय करते, 100च्या 5% पहिलेच मायनस केलं 95, या 95च्या पुन्हा 85% काढते आणि 15% काढते, तर पॉईंटमधली व्हॅल्यू आली असती. कोणाचा नुकसान झाला असता? पहिलेच पॉईंट दिसला का आपली सटर फटर, बरोबर. तर म्हणून पॉईंटच्या चक्करमध्ये नको जा. असे कन्सिडर करा की हे जे वाचले होते हे 100% कन्सिडर करा आणि त्याचे मग 85% सामान्यवाले होते आणि 15% अन्यवाले होते. 15%ची व्हॅल्यू दिली होती तर मी 100%ची काढतो. हे 100%ची जे व्हॅल्यू निघली म्हणजे टोटल व्हॅल्यू, हिला पकडतो पुन्हा 95%, कारण पूर्ण विद्यार्थ्यांच्या 95% योग्य होते म्हणते, तर ते योग्यवाले होत. तर 95% इज इक्वल टू ते, तर 100% इज इक्वल टू किती? हा राहील आपला. इथं एक्स कन्सिडर करा, इथं वाय करा. जमल की नाही जमल? नाही जमल तरी जमवा, मला लोक सांगा. चाललं एवढे सोपी सोपी मी सांगू का बे? देन 96 ज्याला वाटते 97, एक परीक्षार्थी ने 30% अंक प्राप्त करके 5 अंकों से अनुत्तीर्ण हो गया म्हणते. ओके, हां. तर याला मांडणी कशी करायची लक्ष द्या. 97 टोटल मार्क कितीतरी मार्काचे असतील, ठीक आहे, टोटल जे आहेत ते. तर एक्स घेऊ शकता तुम्ही, नाहीतर काय करू शकता, सरळ सरळ अशी नंबर लाईन काढायची. बघा हे आहेत सपोज पासिंग मार्क, किती आहेत मला माहीत नाही. पासिंग मार्क हे वाले आहेत, लक्ष द्या. आता एक परीक्षार्थी 30% प्राप्त करके 5 अंकों से अनुत्तीर्ण हुआ. एका विद्यार्थ्याला 30% मार्क भेटले, पण तरी बी 5 मार्क अगर राहिले असते तर तो काय झाला असता? पास. येतपर्यंत कळला का सगळ्यांना? येतपर्यंत कळला. आणि काय म्हणते, एक अन्य विद्यार्थी आहे म्हणते, दूसरा एक विद्यार्थी है जिसको 40% मिले, 40% प्राप्त करके आवश्यक न्यूनतम अंकों से, मतलब या पासिंग मार्क पेक्षा त्याला मार्क किती जास्त आहे? 10. समझ रहे हो? तर पर्सेंटचा डिफरन्स किती झाला आणि मार्काचा डिफरन्स किती झाला? 15 मार्काचा झाला ना. याच्या मार्कापासून ते याच्या मार्कापर्यंत 15चा फरक दिसत आहे, 5 ने 10. तर 10%ची व्हॅल्यू, त्या 100%ची व्हॅल्यू ना गो बा, म्हणजेच किती आली असते? 150. आपल्याला 100% काढायचा होता का? आपल्याला काय काढायचा आहे? तो उत्तीर्ण होने के लिए आवश्यक न्यूनतम अंकों की कितने अंकों की जरूरत है. तर 100% काढल्या, नाही काढल्या असं तरी चालला असता. 10% इज इक्वल टू 15. तर पासिंग, ओके, पासिंगच्या काही खेळच नाही, लक्ष द्या. आता पासिंगच्या काही आपल्याला पर्सेंट नाही सांगितलेलं आहे पासिंग. हां, तर कसं काढून? हे झाले 100, याच्या बी काही घेणदेण नाही. 10%ची व्हॅल्यू आली 15, मी काढतो 30%ची. 10% इज इक्वल टू 15 मार्क. तर 30% इज इक्वल टू किती किती आले असते? याला 3चा मल्टिप्लाय झाला, याला बी 3चा मल्टिप्लाय म्हणजे 45 मार्कावर याला भेटले असते. हा स्टुडंट नंबर ए आणि हा स्टुडंट नंबर बी. त्याला 30% मार्क भेटले म्हणते, म्हणजे 45 मार्क भेटले. 5 मार्क अजून राहिले असते तर का झाला असता? 5 झाला असता. म्हणजे पासिंग मार्क किती झाले? जमल. देन हा भी तसाच बघा. 98 एक परीक्षा 30% प्राप्त किए तथा वो 108 नंबर से दूसरे सेम 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 99. एक छात्र को परीक्षा में उत्तीर्ण होने 40 अंक लेने थे, उसने 178 प्राप्त किए तथा 22 अंकों से उत्तीर्ण घोषित किया गया. म्हणजे या 178 मध्ये हे 22 मार्क नसते तर तो काटावर पास झाला असता. आणि काटावर पासचे पर्सेंट किती आहेत? तर 178 मधून 22 मायनस कराल आणि इक्वल टू कोणा ठेवाल? 40.
तर 100% इज इक्वल टू अनुत्तीर्ण घोषित केला. अच्छा, अनुत्तीर्ण म्हणजे या साईडची गोष्ट, पासिंग मार्कच्या या साईडची गोष्ट. या साईडला पास असते ना, पासिंग मार्क. याच्यापेक्षा जास्त असेल तर पास, कमी असेल तर नापास का फेल. अच्छा, फेल. अरे कळलं. आता या साईडची गोष्ट आहे, त्याला 178 भेटले बिचारायले ना. अजून किती मार्क आहे नापास झाला? 22. इकडे 40% पाहिजे होते, तर प्लस करावं लागेल. तर किती ओरली काढा? 200. 40% इज इक्वल टू 200. नाही, 40% इज इक्वल टू 200 ठेवाल ना. मी पूर्णांक म्हणते ना. ये बापने, 40% इज इक्वल टू 200, तर 100% इज इक्वल टू किती? अशीच मानशील ना. आता तू डायरेक्ट उत्तर सांगून राहिलीस 500. मी उत्तर विचारलो का? हे आमचे काही गिराईक आहेत तिकडं का 1000 रुपये दिला त्यानं, त्याला सांगावं लागेल ना. जमल. हां, समोरचा प्रश्न कुठं आहे रे? 100. वाह, सेंचुरी मारलो मैं ना. एक परीक्षा में कमल ने 70% अंक प्राप्त किए. उसे 4 विषयों में से 3 विषयों में 81, 66 आणि 81 अंक मिले. तो चौथे विषय में उसको कितने % अंक मिले? तर हा 70% जो आहे का असेल, ॲव्हरेज असेल. 4 जणांचे ॲव्हरेज असेल. त्या ॲव्हरेजच्या रूपात मांडून पहा. सोडून पाहिल्या होत्या खरे? भेटते का? अबे जे इकडे लक्ष द्या. तुम्हाला मग 100 वा मॅथ राहते. मॅथमध्ये 100 पैकी 60 भेटले म्हणता. इंग्लिशमध्ये 100 पैकी 60 भेटले म्हणता. मराठीमध्ये 100 पैकी 60. तर तुमचे 300 पैकी मार्क किती झाले? 180. अरे बरोबर, 100 आणि हा किती झाला असता? टक्के बी किती आला असता पहा बरं. आला असता. आणि मी म्हणतो ॲव्हरेज काढा याच्या. 60 + 60 + 60 180. 180 भागीला किती आला? तर हा ॲव्हरेज दिलेला आहे तुम्हाला. तर ॲव्हरेजनं काढू शकता तुम्ही 101. अरे ॲव्हरेज समजेल का? मी साला ॲव्हरेज बी सांगायला लागल. ॲव्हरेज शिकवलं वाटतं मी ना. 81, 66 आणि 61 + x भागीला 4. तर हा ॲव्हरेज तुम्हाला दिलेला आहे किती? 70 दिलेला आहे. हे 4 इकडे येऊन जातील, यांची बेरीज इकडे येऊन जाईल, मायनस होऊन जाईल, भेटून जातील. नाही भेटत? ॲव्हरेज शिकलीस ना. हां, 101. एक परीक्षा में 900 लड़कियां तथा 1100 लड़के बैठे. इनमें से 40% लड़कियां तथा 50% लड़के उत्तीर्ण हुए. तो कुल कितने प्रतिशत विद्यार्थी उत्तीर्ण हुए? काढू शकता? अरे काढू शकता. वे बहुत सोपी आहे रे. अबे एवढे सोपी नाही सोडवाल तर मरून जा रे कुठेतरी रे. टोटल किती असते? 900 आणि 1100 2000. त्यातून 900 काय आहेत म्हणते? गर्ल्स. 1100 काय आहेत म्हणते? बॉईज. 40% लडकिया. तर याच्या 40% काढा. 0 0 0 0 कटला. 9 चौ 360 पोरी 5 झाल्या. 5. आणि 1100च्या 50% म्हणते. त्याच्या 50% काढून घ्या. 0 0 कटला. 11 × 5 = 55. 550 पोरं काय झाले? 5. तो कुल का? कुल म्हणजे काय? टोटल. तो कुल का कितना प्रतिशत? ते यांची बेरीज करून घ्या. 6 × 5 = 11. हातच्याला 1 900. टोटल स्टुडंट 5 झाले. तर पर्सेंटेज 5. टोटल किती % स्टुडंट 5 झाले म्हणते? तर 2000 मधून 910 स्टुडंट 5 झाले इंटू
100. तर 2 चौ 8, 2 पंचे 10 आणि 2 पंचे 45.5%. जमल. अनुत्तीर्ण म्हणते का, नापास म्हणते का, तर हे पास झाले. तर 55 नाही 54.5 का झाले असतील, फेल झाले असतील. नाही समजलं. अबे एवढे पास झाले तर एवढे फेल झाले असतील ना, 100% आले पाहिजे ना. कळलं. तो आज के लिए